तर आज एकाच दिवशी आहे ना आपल्या घरापासून आपण 2 प्राणी रेस्क्यू केलं. त्याच्यातला एक प्राणी तर लई स्लो आणि क्यूट होता आणि दुसरा लई चपळ आणि लई विषारी. तर रामकृष्ण हरी, पावसामुळे नदीचं पाणी वाढलं आणि हे पाहुणं सशासोबतची रेस चुकून आमच्या घराजवळ आलं. मग त्याला जसं लोकांनी बघितलं मग लई जण म्हणायला लागली द्या त्याला आम्ही आमच्या टाकीत सोडितो, टाकीत संभळितो. पण पप्पा म्हणले नाही, त्याला नदीतच सोडायचं, कारण की त्याला किती टाकीत सांभाळलं पायन ते खायला दिलं तरी पण त्याला ते जीवन जेल सारखंच असन. मग तिथं त्याला आयुष्यभर सगळं भेटन पण मोकळी हवा आणि सुख नाही भेटणार. आणि नदी जवळ आणल्यावरती ना खरंच कळालं त्याचं सुख कुठे. घरी कासवे ते इतकं बेलं होतं की अक्षरशः तोंड पण बाहेर काढत नव्हतं. पण जशी त्यांनी पुढे मोकळी नदी बघितली त्याच्या आनंदाची लहरच आली. त्याचं या आनंदाने जाणं बघून लईच भारी वाटलं. मग त्याला नदीला सोडून आम्ही बरं केलं का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर आहे ना आपल्या घराजवळ अजून एक देखाना पाहुणा निघालाय आणि ते कोण आहे तर ह्यो सर्प. गडी दिसायला बारीक आहे पण लयच पाना काढतोय आणि विषारी पण लय असन. पण पप्पाचा आधीपासून म्हणणे आहे की साप असू किंवा कांता जीव असू ते बळवून आपली कधीच खोड काढत नाही आणि तो दिसला म्हणून त्याला मारणं हाच एक उपाय नाही. म्हणून पप्पांनी सर्पमित्र बोलावला आणि त्याला असा बाटलीत सोडून लांब नेऊन सोडला. पण ह्याला पाळायला कोणीच नाही मागितला.